हे पहा, आपण लेखन शिकताना म्हणजे लिहायला शिकताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की आपण पेन किंवा पेन्सिल कशी पकडतो. ही जर आपण चुकीच्या पद्धतीने पकडलं तर आपलं अक्षर चांगलं येऊ शकत नाही, किंवा जरी अक्षर चांगलं दिसत असलं तरी ती पद्धत चुकीची. आपल्याला व्यवस्थित आणि योग्य रीतीने पेन किंवा पेन्सिल कसं पकडायचं हे माहित पाहिजे, पहिली गोष्ट. आता मी पाहतोय बरेच विद्यार्थी अशा पद्धतीने पेन धरताय, कोणी कोणी असं पद्धतीने पेन धरतंय किंवा पेन्सिल धरतंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण पेन्सिल किंवा पेन कसा पकडतो ते. हा, पेन्सिल पकडताना आता सुरुवातीला मी लहान, तुम्ही आता पहिलीला आहे समजायचे, तर ते पेन्सिलने लिहितात. दुसरी तिसरी चौथीला जे येतं ते पेनाने लिहितात. तर आपण सुरुवातीला पेन्सिलचं पाहूयात. ही जी पेन्सिल आहे त्याच्या पुढे शॉर्पनर आपण त्याचं जी टोक करतो, हे जी शिरलेला भाग दिसतोय याच्या पशी स्पर्श होऊ द्यायचा नाही. ह्याच्या पाठीमागे पेन्सिल पकडायची. ह्याच्या पाठीमागे पेन्सिल पकडली तर पॉइंट आपल्या डोळ्याला दिसणार आहे की आपण काय लिहितोय. जर आपण लय पुढे दिलं, असं एकदम जवळ धरलं तर आपल्या डोळ्याला त्रास होतो, दिसत नाही. मग आपण कसंही लिहितो. त्यामुळं हा पॉइंट म्हणजे शॉर्पनरने टोक करताना चिरलेला पॉइंट पूर्ण मोकळा राहायला पाहिजे, त्याच्या पाठीमागे धरायचं. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्या असे आजकार सगळे हा याच्यामध्ये हे जे दोन बोट आहेत पहिले, या दोन बोटात पेन्सिल पकडायची. दोन बोटात पेन्सिल पकडली, हे तिसरं बोट आहे ते खालून त्याला सपोर्टला द्यायचंय. अंगठ्याला पण इथं असा कोपरा तयार झाला बघा, असा कोपरा. आणि ह्या बोटाला म्हणजे अंगठ्या शेजारचं बोट म्हणजे तर्जनी, त्याचा सुद्धा असा कोपरा तयार झालाय बघा. आता हे रचना कशी दिसते. आणि हे तिसरं जी बोट आहे त्या बोटाचा खालून आधार भेटतोय त्याला. हे पकडणं, योग्य पद्धतीनं पकडणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण हात ज्यावेळेस वहीवर हात ठेवणार आहे तेव्हा आपल्या हाताचा हा खालचा भाग टेकला पाहिजे. खालचाच भाग टेकला पाहिजे. बरेच पोरं असं पूर्ण हात टेकवतात, तर हात असा पूर्ण टेकला नाही पाहिजे. खालचा बेस हे टेकलं पाहिजे. असं टेकलंय आणि मग तुम्ही थोडं लांब धरल्यामुळं तुम्हाला पॉइंट दिसतोय आणि मग तुम्ही तुमचं अशा पद्धतीने म्हणजे कोणतंही अक्षर तुम्ही लिहू शकता. तुम्हाला ते क्लिअर डोळ्याला दिसतंय. वही धरताना थोडी तिरपी आहे. हाताचा हा बेस टेकलेला पाहिजे आणि पेन्सिल या पद्धतीने पकडायची. तसंच जेव्हा थोडं तुम्ही दुसरी तिसरी जाता तेव्हा तुम्ही पेनाने लिहिणार आहेत किंवा जे तुम्ही पेनाने लिहिताय, तर त्यावेळेस सुद्धा बऱ्याच पेनानुसार असे रबराचे पॉइंट दिलेले असतात जेणेकरून तुमचा इथंच पकडायचं आहे आपल्याला. आता मी पाहतोय तुमच्यापैकी काही मुलं पार इथं पुढे धरतात, तर इथं पुढे धरायचं नाही. रबराची जी ग्रीप आहे जेणेकरून आपल्या बोटांना ती पक्की बसल आणि आपलं अक्षर चांगलं, त्यासाठी ती रबर दिलेलं असते. काही पेनांना रबर असते, काही पेनांना नसते. मग आपण योग्य पद्धतीने पेन पकडायचं आहे. पेन पकडण्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पेन दोन बोटात पकडायचा आहे आणि तिसऱ्या बोटाचा त्याला खालून आधार द्यायचा आहे. तुम्ही जर हे तीन बोटात पेन पकडत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. तुमच्यापैकी बरीच मुलं अशा पद्धतीने पेन पकडतात. हे मी काल स्वतः तुमचे म्हणजे लेखन करताना मी निरीक्षण केलंय आणि त्यांचे तुम्हाला फोटो काढून सुद्धा तुम्हाला दाखवले. हे पद्धतीने तुम्ही चुकीचं लिहिताय, हे ध्यानात ठेवा. हे लक्षात. पहिली गोष्ट काय करायचंय, हा पेन आहे दोन बोटात पकडायचा आहे, खालून तिसऱ्या बोटाचा आधार द्यायचा आहे आणि ही ग्रीप अशी बसली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण पॅडवर जेव्हा आपली वही ठेवतो त्यावेळेस आपल्याला हा जो कोपरा आहे हा कोपरा आपल्या पोटाला चिकटला पाहिजे आणि वही अशी तिरकी राहिली पाहिजे, जेणेकरून आपला हा जो हात आहे तो हात आणि वहीचं पान हे सरळ एका रेषेत येईल. म्हणजे बरेच पोरं काय करतात, वही अशी असते आणि ते असं लिहितात. वही सरळ आहे, हात तिरपा आहे, हे योग्य नाही. हे लक्षात घ्या, हे योग्य नाही. हा, आपली वही आणि आपला हात एका रेषेत पाहिजे. सरळ दिसतंय का तुम्हाला? वहीचं पान बी तिरप आहे आणि हात पण असा तिरपा आहे, म्हणजे एका रेषेत दिसते ते सरळ. आलं लक्षात? काय काय पोरं डायरेक्ट अशी वही आडवी धरतात आणि असं लिहितात, हे सुद्धा चुकीचं आहे. हे पॅड किंवा वही जे आहे त्याचा कोपरा आपल्या पोटाला चिकटला पाहिजे आणि ह्या पद्धतीने लिहिलं की तुमचं बरोबर अक्षर येते. पुढं पॉइंट मोकळा राहायला पाहिजे, पुढचा भाग आपल्याला दिसला पाहिजे. आपण खूप पॉइंट वर धरतो बेटा, तुला मी काल पण सांगितलं आहे की नाही. तर आपल्याला काय करायचं, हे छोट्या छोट्या गोष्टी येतात, ह्या जर आपण व्यवस्थित सुधारवल्या तर आपलं अक्षर सुधारणार म्हणजे सुधारणारच. लक्षात. आणि लेखन करताना
लेखन करताना ज्या ओळी आहेत त्या ओळीला पॉईंट टू पॉईंट चालायचं, म्हणजे दुरेगीमध्ये लिहितोय तर वरच्या ओळीपासून खालच्या ओळीपर्यंत पूर्ण ओळ भरली पाहिजे. काही मुलं अर्धच लिहितात, काही मुलं त्या दुरेगीच्या बाहेर जातात, आपलं अक्षर सुधरत नाही. आपल्याला अक्षर सुधारायचं असेल तर पेन व्यवस्थित धरायचा आहे आणि लिहायचे सुद्धा व्यवस्थित. सराव भरपूर केला, योग्य पद्धतीने पेन धरला तर तुमचं अक्षर सुधारणार म्हणजे सुधारणार. ओके, आलं लक्षात? मग कोण धरून दाखवतोय बरं? बेटा दाखव बरं धरून. हा, आता बरोबर आलं लक्षात. तू धर बेटा. हे बघा, ही कशी धरती? किती बोटात पेन धरला बघा तिने? 3 बोटात पेन धरला इथं वर. आपल्याला बेटा वरच्या 2च बोटात पेन धरायचा आहे. हा धर. आणि हे बोट इथं दुमडलं पाहिजे असं. हा, आणि खालच्या बोटाला आधार, ह्या बोटाचा आधार भेटला पाहिजे, आधार. ओके, हा अशा पद्धतीने. आणि महत्वाची अजून एक गोष्ट, हे पहा, असा पेन तुम्ही पकडला तर हा पेन इथं टेकतोय, इथं बऱ्याच मुलांचा असा उभाच राहतो. आलं लक्षात? इथं टेकतो तो पेन. टेकला म्हणजे तो हलत नाही असा मोकळा. येतं लक्षात? एवढ्या पद्धतीने काळजी घ्या आणि मग तुम्ही ह्याच गोष्टीचा सराव करा, तुमचं अक्षर सुधारणार आहे. लक्षात? ओके.